श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 14 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा तसेच दीपावली पाडवा आहे. या दिवशी स्त्रिया पतीचे औक्षण करतात. पतीचे औक्षण कसे करावे तसेच पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे. या दिवशी व्यापारी वर्ग हा वयांचे पूजन देखील करत असतो. तर त्याचा देखील शुभ मुहूर्त आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल. तसेच यामागची कथा काय आहे, महत्त्व काय आहे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनीकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आपल्याकडील कृषीप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आहे. आपले सर्व सणवार या निसर्गावरच प्रामुख्याने आधारलेले आहेत. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभ दिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. या वर्षी हा सण 14 नोव्हेंबरला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबरला भाऊबीज देखील आहे. बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले, म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे राहिले. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. 3रे पाऊल ठेवण्यात जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला, तरीही सत्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी तसेच दीपोत्सवही या दिवशी साजरा केला जातो. अश्विन अमावस्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वयांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ देखील करतात. जमा खर्चाच्या नवीन वया या दिवशी सुरू केले जातात. मग या दिवशी एक चौरंग मांडावा. चौरंगावरती लाल वस्त्र अंथरावे. त्यावरती प्रथम गणेशाची पूजा करावी. गणेशाची पूजा झाल्यानंतर आपल्याला वहीचे पूजन करायचे आहे. मग एक नवीन वही या दिवशी खरेदी करावी. नवीन वही खरेदी केल्यावरती नवीन वहीवरती पहिल्यांदा प्रथम स्वस्तिक हे काढावे. कुंकवाने आपण स्वस्तिक काढावे आणि मग ती वही देखील आपण चौरंगावरती ठेवावी. तिचे पूजन करावे. हळदी कुंकू अर्पण करावे. तसेच निरंजनाने ओवाळावे देखील. त्यानंतर आपण ही वही वापरासाठी घेऊ शकतो. तसेच ज्या पण गृहिणी आहे त्या देखील आपल्या हिशोबाची वही या दिवशी पूजन करू शकतात. या दिवशी जर या वहीचे पूजन केले तर आपले वर्षभर कसलेही नुकसान होत नाही व हिशोब देखील व्यवस्थित राहतो असे देखील म्हणतात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वानांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण देखील करत असते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देखील देत असतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. या दिवशी पत्नीने एक पाट ठेवावा, पाटाभोवती रांगोळी काढावी, तसेच या दिवशी नवीन वस्त्र हे परिधान करावे. त्यानंतर आपण पतीचे औक्षण देखील करावे. तर या दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:14 ते सायंकाळी 8:35 असणार आहे. मग आपण याच वेळेमध्ये पतीचे औक्षण देखील करावे. तसेच जे पण व्यापारी वर्ग आहे त्यांनी पण याच वेळेमध्ये वहीचे पूजन देखील करावे.